नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत देश परदेशातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. आणि सुरुवातीला बातमी आहे कोरोना अपडेटची. जगभरात कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे आणि कोरोना बाधितांची संख्या जगभरातली आता 2,40,00,000 पोहोचली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यामुळे कोरोनाचं संकट आणखीन गहिरं होत चाललंय. ज्या प्रमाणात कोरोनाबाधितांची जगात संख्या वाढते त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही आता वाढत चाललंय. कोरोनामुळे आतापर्यंत 8 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू ओढवलाय. ताज्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे तब्बल 8,13,000हून अधिक जण कोरोनामुळे दगावल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणं हेच उचित ठरणार आहे. अमेरिकेतली बघूयात आकडेवारी काय. तर गेल्या 24 तासात 44,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे काल 1,222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवलाय. दरम्यान अमेरिकेत आतापर्यंत 58 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. 1,79,000च्या वर कोरोनाबाधितांचा मृत्यू ओढवल्याचं कळतंय. ब्राझीलचे अपडेट घेऊयात. ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 47,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे काल 1,086 जणांचा मृत्यू झालाय. ब्राझीलमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या 37,17,156 वर गेली आहे. गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर 29 जुलैपासून दररोज 46,000 कोरोना रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळे ब्राझीलमध्ये देखील कोरोनाचा कहर सुरू आहे. नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचंच वातावरण आहे. मेक्सिकोत गेल्या 24 तासात 5,200 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 626 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवलाय. ब्राझील आणि पेरू देशाच्या पाठोपाठ आता मेक्सिकोमध्ये देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढते. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. आरोग्य संघटनांनी आता सगळ्यांनाच काळजी घेण्याचं आवाहन केलंय. पेरूमधले अपडेट घेऊयात. गेल्या 24 तासात 6,000हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची इथे नोंद झाली आहे. बुधवारी 5,996 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पेरूच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. कोरोना संक्रमितांचा आकडा 6,13,378 पोहोचलाय. 123 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे पेरू देशातला कोरोना बळींचा आकडा 28,124 वर गेलाय. दक्षिण कोरियाचा अपडेट घेऊयात. आणखी 441 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी 7 मार्चला 483 कोरोना रुग्णांची नोंद एका दिवसात झाली होती. कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढते त्यामुळे लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक तिकडे करावे लागणार आहेत. रुग्णांची वाढती संख्या त्यामुळे हॉस्पिटलची क्षमता आता संपत चालली आहे. स्थानिक प्रशासनाशी चर्चा केल्यानंतरच सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणखीन कडक करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकारी ग्युन ताय ओ यांनी दिली. वुहानमध्ये तब्बल 8 महिन्यानंतर युनिव्हर्सिटीज खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. वुहानमध्ये कोरोनाचा कहर काही प्रमाणात कमी झाल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला. 8 महिन्यांपासून बंद असलेलं विद्यापीठ आता सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय. दरम्यान विद्यापीठात कोरोनामुळे सगळेच विद्यार्थी आता मास्क घालून आल्याचं चित्र दिसतंय. या विषाणूवर कोरोनाच्या उपचारासाठी बऱ्या झालेल्या रुग्णांचा रक्तद्रव वापरण्याची उपचार पद्धती लागू करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सावधगिरीचा इशारा दिलाय. अनेक वैज्ञानिकांनी या उपचार पद्धतीचा वापर करण्याबद्दल शंका उपस्थित केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी रक्तद्रव उपचाराला आपत्कालीन परिस्थितीत मान्यता दिली होती. रशियानं कोविड-19 विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेल्या स्पुटनिक 5 या लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी रशियानं भारत सरकारकडे भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे. लसीच्या 3ऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी भारतानं मदत करावी अशी रशियाची अपेक्षा असल्याचं कळतंय. दरम्यान सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची बैठक 22 ऑगस्टला झाली आणि या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं कळतंय. स्पुटनिक 5 ही लस रशियाच्या गमालिया संशोधन संस्थेनं तयार केली आणि त्यासाठी रशियाच्या थेट गुंतवणूक निधीचा वापर करण्यात आलाय. रशियाची वादग्रस्त लस वगळता जगात अजूनही कोरोनाची कोणतीही लस आलेली नाही. पण श्रीमंत देशांमध्ये ही लस खरेदी करण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. 2021च्या अखेरपर्यंत जगात 4 अब्ज डोस तयार होऊ शकतील असा अंदाज वर्तवला जातोय. पण यापैकी 2 अब्जाहून अधिक डोस श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांसाठी आधीच खरेदी केलेत. या शर्यतीत कमी आणि मध्यम उत्पन्न असणारे देश चांगलेच मागे पडलेत. अमेरिकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. पण आता विशेष बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून इथे शाळा सुरू करण्याचा निर्णय ब्रिटनच्या पंतप्रधानांनी देखील घेतलाय. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून शाळा सुरू होतील असं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी बाळगण्याबद्दलही सरकारकडून आवाहन करण्यात आलंय.
आपण बघतोय UK मधली ही बातमी. ब्रिटनमधल्या बातमीनंतर आता पुढची बातमी आहे. टॉम क्रूज लंडनमध्ये एका सिनेमागृहात मास्क घालून सिनेमा पाहण्यासाठी गेल्याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो. टॉम क्रूज यांनी यावेळी मास्क परिधान केला होता आणि सिनेमागृहातून परतल्यानंतर बऱ्याच महिन्यानंतर चित्रपट पाहिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. कोलंबियामध्ये कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी एक हेल्मेट तयार करण्यात आलं. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ते उपयुक्त ठरू शकतं. या हेल्मेटला बॅटरीवर चालणारा पंखा देखील आहे. त्यामुळे श्वसनाला कोणतीही बाधा येणार नाही. आतापर्यंत कोलंबिया साल्वाडोरमधल्या ग्राहकांनी 120 हेल्मेटची ऑनलाईन खरेदी केली आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या पेटंटमुळे अमेरिका आणि युरोपमध्ये देखील हेल्मेट विक्री करण्याचा या कंपनीचा मानस आहे. चीनसारख्या आक्रमक देशाशी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच टक्कर देऊ शकतात असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी केलाय. रिपब्लिकन पक्षाच्या आभासी राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी म्हटलंय की कोरोनाच्या रूपातून मृत्यू पसरवणाऱ्या आणि अमेरिकेला आर्थिक पातळीवर उद्ध्वस्त करणाऱ्या चीनला ट्रम्पच वठणीवर आणू शकतात. त्या देशाला न्यायाधिष्ठित पातळीवर शिक्षा करू शकतात. तेव्हा अमेरिका सुरक्षित ठेवायची असेल तर 3 नोव्हेंबरला ट्रम्प यांनाच पुन्हा निवडून द्या असं आवाहन पोम्पिओ यांनी केलंय. इस्रायलमध्ये गाझात कोरोनाचा धोका कमी झालेला नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी सरकारनं 3 दिवसांचं लॉकडाऊन घोषित केलाय. कम्युनिटी स्प्रेडचा धोका लक्षात घेत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या 24 तासात गाझामध्ये 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गाझात त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. एका शरणार्थी कॅम्पमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. एका दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं आपण बघतोय. अचानक लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. पेरू देशात काल अनेक डॉक्टर्स त्यांना मिळत असलेल्या कमी मानधन आणि अपुऱ्या सुविधांच्या प्रश्नांसाठी एकत्रित रस्त्यावर उतरले होते. कोरोना काळात लढत असताना पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत, साधन सामुग्री पुरेशी नाही, अशा अवस्थेत डॉक्टरांना काम करावं लागतंय. त्यामुळे संतापलेल्या डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याचं ठरवलं. योग्य मानधन मिळावं तसंच रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात ही मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली. पेरूमध्ये आतापर्यंत 32 मिलियन कोरोना बाधित आढळलेत आणि त्यामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण येतोय. दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्गमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत आणि या कारणामुळे आंदोलन करण्यात आलं. डॉक्टरांनी PPE किटमध्ये हे आंदोलन केलंय. पुरेसं मानधन तसंच उपचारासाठी योग्य ती साधन सामुग्री मिळत नसल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं आहे. टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी राजीनामा दिलाय. त्यांनी निवेदन प्रसिद्ध करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. अमेरिकेत बंदी घातल्याच्या निर्णयाविरोधात टिकटॉक आणि कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं ट्रम्प प्रशासनाविरोधात न्यायालयात धाव घेतली. काही दिवसांनंतर लगेचच मेयर यांनी राजीनामा दिल्याचं वृत्तही जाहीर केलं. डोनाल्ड ट्रम्प यांना उल्लूसारखं बुद्धिमान म्हटल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. माजी टीव्ही होस्ट टॉमी लोरेन यांनी त्यांचा व्हिडिओ सध्या शेअर होतोय. रिपब्लिकन पार्टीच्या माजी स्टार प्रचारकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी आता सुरुवात केली आहे. त्यांनी नक्षलवादावर भाष्य केलंय. हा मुद्दा हाती घेत त्यांनी ट्रम्प यांची पाठराखण केली. केहली यांनी म्हटलंय की ट्रम्प यांनी नक्षलवादाला नाही तर देशाला कायमच प्राधान्य दिलंय. मॉरिशसमध्ये आपल्याला माहिती आहे तेल गळती झाली होती एका जहाजातून आणि त्यामुळे 14 डॉल्फिन्सचा मृत्यू ओढवला. अजूनही काही डॉल्फिन्स गंभीर आजारी असल्याची माहिती पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रीन पीस या पर्यावरणाच्या गटानं केली आहे. हे जहाज काही मैलांवर का भरकटलं याचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही. दक्षिण कोरियात सध्या वादळानं थैमान घातले आणि त्यात दक्षिण कोरियातून असंख्य विमानांचं होणारं उड्डाण त्यामुळे रद्द झालंय. या वादळामुळे दक्षिण कोरियात पिकांचं नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होतीये. दक्षिण कोरियात आलेल्या भयावह वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जेजू बेटावर अनेक घरांचं नुकसान झालेलं आपण बघतोय. 300हून अधिक विमान उड्डाण त्यामुळे रद्द करावी लागली आहेत. पुढची बातमी आपण बघतोय ती म्हणजे ब्राझीलच्या अमेझॉन खोऱ्यात भीषण वणवा पेटला आणि त्यामुळे जंगलात मोठं नुकसान होत आहे. वणव्यामुळे आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट उसळत आहेत. स्थानिकांना श्वसनाच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. एकीकडे कोरोनामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी असताना वणव्यामुळे बाधित रुग्णांना कुठल्या रुग्णालयात न्यावं आता असा हा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला.
पुढची बातमी आपण बघतोय. कॅलिफोर्नियामध्ये जंगलात लागलेल्या आगीमुळे मोठा वणवा पेटला होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बचाव कार्यामुळे ही आग आता काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. सांताक्रूज काउंटी भागात इथल्या नागरिकांना काहीसा दिलासादायक चित्र आता पाहायला मिळतंय, पण भीषण वणव्यामुळे या भागाचं मोठं नुकसानही झालंय. इथे कार, दुकान आणि घरं आगीत जळून भस्मसात झाली आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. या वणव्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. कॅलिफोर्नियाच्या इतिहासातला सर्वात मोठा वणवा असल्याचं सरकारनं म्हटलं. या सगळ्या काळात सरकारनं लोकांच्या स्थलांतरणासाठी आता मोठी मदत केली आणि अग्निशमन दलाकडून आता वणव्याच्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांना पुन्हा परत आणण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात. अग्निशमन दल तसंच रेस्क्यू ऑपरेशन टीमचं मोठ्या प्रमाणात इथे कौतुक होताना दिसतंय. अमेरिकेत लॉरा या भागात मोठं वादळ येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. 48 तासात वादळसदृश परिस्थिती तिथे निर्माण होणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. समुद्रकिनारी पाण्यात मोठी भरती येणार आहे अशी देखील माहिती कळते. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या या वादळाचा प्रादुर्भाव तिथे जाणवणार आहे. 20 फुटांपर्यंत या वादळामुळे लाटा उसळतील असा अंदाज व्यक्त होतोय. पुढची बातमी. अफगाणिस्तानमध्ये उत्तरेकडच्या प्रांतात पुराचं थैमान सुरू आहे. इथल्या पूरग्रस्तांचा सध्या शोध घेतला जातोय. अनेक पथकं इथे तैनात आहेत. 70हून अधिकांचा यात बळी गेला. सध्या जखमी असलेल्या नागरिकांची संख्या 100हून अधिक असल्याचं कळतंय. पाकिस्तानमध्ये सध्या मुसळधार पावसानं थैमान घातलंय आणि यात 200 कुटुंबांना स्थलांतर करावं लागलंय. इथे नागरिकांच्या मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आणि त्याच्यात बचाव कार्य सुरू आहेच, पण नागरिकांना अन्न पुरवठा देखील त्यातून केला जातोय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झालाय. कारण इथे दहशतवादावर आपण भाषण केल्याचा दावा पाकनं केल्याचं ट्विट करत सांगितलं, पण पाकनं असं कोणतंही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्ताननं केलेलं वक्तव्य रेकॉर्डवर घेतलं जाणार नाही असं सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या इंडोनेशियानं म्हटलंय. अमेरिका चीनमधला वाद सध्या वाढतोय. दक्षिण चीन महासागर, हाँगकाँग आणि तैवानच्या मुद्द्यावर समोरासमोर असणारे दोन्ही देश आता व्यापार युद्धाकडे वळल्याचं पाहायला मिळतंय. चीनी सैन्याची मदत करणाऱ्या 24 कंपन्यांवर अमेरिकेनं बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर या कंपन्या अमेरिकेत व्यापार करू शकणार नाहीत. दुबईमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सच्या 3 खेळाडूंच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या. त्यामुळे त्यांनी आता प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. 6 दिवस त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. इंग्लंड वेस्ट इंडिजचा महिला क्रिकेटमध्ये झालेला सामना 5 T20 सामन्यांची सिरीजची घोषणा करण्यात आली. यात 21 सप्टेंबरला T20 सिरीजला सुरुवात होतीये. 21 तारखेला पहिला सामना होईल, ज्यात कोरोनामुळे T20 सिरीज कशी होते यानंतरच्या काळात हे बघणं फॅन्ससाठी देखील महत्त्वाचं असेल. अमेरिकेत माजी भारतीय ॲथलीट इक्बाल सिंगला अटक करण्यात आली. त्यांच्यावर पत्नी आणि त्यांच्या आईच्या खुनाचा आरोप होता आणि त्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. इक्बाल सिंग हे माजी एशियन चॅम्पियनशिप मेडलिस्ट आहेत. अमेरिकेच्या पेनिसिल्व्हियामधून त्यांना अटक करण्यात आल्याचं कळतंय. मारिया साकारी हिनं सेरेना विल्यम्सला पराभूत करत वेस्ट इंडिज सदर्न ओपन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. विजयामुळे मारियाचं कौतुक होते. पुढच्या सामन्याकडे सगळ्याच टेनिस प्रेमींच्या त्यामुळे नजरा लागल्या आहेत. लिओनेल मेस्सीनं आपण बार्सिलोनाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे फुटबॉल प्रेमींना हा आश्चर्याचा धक्का बसला. आता अर्जेंटिनाच्या नामांकित खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी युरोपातील अव्वल क्लबमध्ये चांगली चुरस संधी आहे. मेस्सीनं आपण बार्सिलोनाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर बार्सिलोनामध्ये मेस्सीच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त केली. मेस्सीच्या निर्णयामुळे बार्सिलोनातले मेस्सीचे चाहते चांगलेच नाराज झाले. वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोनं नवीन इतिहास रचला. T20 क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा ब्रावो हा पहिला खेळाडू ठरला. कॅरेबियन प्रीमियर लीग 2020च्या 13व्या सामन्यात ब्रावोनं सेंट ल्युसिया ज्यूकच्या फलंदाज रखीम कॉर्नवॉलला बाद केलं होतं आणि ही कामगिरी त्यांना केली. 459 T20 सामन्यात 500 विकेट्स घेण्याचा त्याचा विक्रम आहे. यामध्ये T20 लीग आणि वेस्ट इंडिजसाठी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचाही समावेश आहे. जेम्स अँडरसनची दीर्घकाळानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीमध्ये टॉप 10मध्ये एंट्री झाली आहे. त्यानं 6 स्थानांची झेप घेत 8वं स्थान पटकावलं आहे. फेसबुकवर असणाऱ्या एका ग्रुपबद्दल थायलंडच्या सरकारनं निर्णय घेतलाय. फेसबुकवर असणाऱ्या ग्रुपमध्ये थायलंडच्या राजशाही विरोधात टीकाटिप्पणी आणि विरोधी मतं मांडली जात असल्यामुळे हा ग्रुप फेसबुककडून ब्लॉक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. डिजिटल इकॉनॉमी खात्याच्या मंत्र्यांनी याबद्दलची माहिती दिली.
ब्रिटनमध्ये होणाऱ्या रेशियल इनजस्टिस कार्निव्हलमध्ये अनेक जण सहभागी होत आहेत. अनेक संस्था यामध्ये सहभागी होत आहेत. वर्णभेदाविरोधात आपली मतं आणि कला सादर करण्यासाठीचं व्यासपीठ इथे त्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर या कार्निव्हलला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. 2019 मध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 51 जण न्यूझीलंडमध्ये मारले गेले होते आणि या प्रकरणी न्यूझीलंडमध्ये सुनावणी दरम्यान या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईकही उपस्थित होते. यावेळी नातेवाईकांनी दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. चीनचे परराष्ट्र मंत्री सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी चीनला नवीन शीतयुद्धात रस नाही असं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी जपानच्या धोरणावर टीका केली आहे. सोबतच चीनला कोणताही स्वार्थ नाही. चीनला आणि चीन कुठल्याही शीतयुद्धाच्या घटनेची पुनरावृत्ती करू इच्छित नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी रोमन पोलान्स्की यांचं अकादमी पुरस्कार संस्थेतलं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं, पण ते पूर्ववत करावं अशी विनंती रोमन यांनी कोर्टाला केली आहे. एका वर्षापूर्वी अकादमीनं रोमन यांनी संस्थेच्या पदावरून त्यांची हकालपट्टी केली होती. अमेरिकेत रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबद्दलची माहिती घेऊन करण्यात आली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यावर अधिकचा भर दिला. पहिल्या अर्ध्या तासात अधिवेशनात एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला, ज्यातून ट्रम्प यांनी जॉन कोंडर यांची क्षमा देखील मागितली होती. केनोशामध्ये एका कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या झाडून मारल्यानंतर मोठा निषेध व्यक्त होतोय. नागरिकांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला. नो जस्टिस नो पीस असे या निषेधाचे फलक हाती घेण्यात आले होते. 3 दिवसांपासून सलग या घटनेचा निषेध इथले स्थानिक करत आहेत. हाँगकाँगमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी पोलिसांनी 16 नागरिकांना अटक केली आहे, ज्यात विरोधी पक्षातील 2 खासदारांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये लोकशाही समर्थक टेड ह्युई आणि लॅम चुक टिंग यांनी त्यांच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर केली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गेट्स यांच्या म्हणण्यानुसार आमच्या सीमेवर कुठल्याही घटनेला इस्रायल जोरदार उत्तर दिले आणि आम्ही आमच्या सैनिकांचं आणि देशाचं नुकसान यापुढे होऊ देणार नाही असंही ते म्हणाले. इस्रायली सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी लेबननच्या सीमेवर असणाऱ्या अतिरेक्यांच्या नियंत्रण पोस्टवर हल्ला चढवला होता आणि त्यांनीही इस्रायली सैन्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. बातमी स्वीडनची स्टॉकहोममधल्या स्मशानभूमीत राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांवर हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या संशयितांनी 18 आणि 21 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर येते. अजूनही या परिसरात स्वीडन पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवलाय आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. अमेरिकेत पॉप ग्रुपमधल्या आघाडीची सदस्य सारा हार्डिंग हिच्यावर सध्या कर्करोगाबद्दलचे उपचार सुरू असल्याची माहिती तिनं दिली आहे. तिनं रुग्णालयात असतानाचा तिचा एक व्हिडिओ सध्या एक फोटो देखील सध्या ट्विट केला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांनी इस्लामाबादमध्ये मंगळवारी तालिबानी राजकीय शिष्टमंडळाची भेट घेतली. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या US तालिबान शांतता कराराच्या अंतर्गत जी वाटाघाटी झाल्या त्यात विलंब झाल्यामुळे वॉशिंग्टननं नाराजी व्यक्त केली होती. या मुद्द्यावरच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तालिबानी शिष्टमंडळाची भेट घेतल्याचं कळत आहे. अमेरिकेत नौदलानं रविवारी पॅसिफिक महासागरातल्या हवाईजवळ प्रशिक्षण अभ्यासादरम्यान एक हवाई क्षेपणास्त्र प्रक्षेपित केलंय. US चुंगहू या जहाजातून हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आलं. ग्रीसचं नौदल आणि त्याचबरोबर हवाई दलानं पूर्व भूमध्य सागरात काल युद्धसराव केला. ग्रीसचा तुर्कस्तानशी वाद सुरू असतानाच ग्रीसच्या सैन्यानं हा युद्धसराव केल्यामुळे 2 देशांमध्ये तणाव निर्माण झालाय. ग्रीसनं केवळ हा सैन्य प्रशिक्षणाचा भाग असल्याचं म्हटलंय. ग्रीस आणि अमेरिकेनं या सगळ्याच परिसरात संयुक्तपणे युद्धसराव केलाय आणि त्यानंतर ग्रीसनं सैन्य प्रशिक्षण सुरू केलंय. पूर्व भूमध्य समुद्रातल्या हद्दीवरून ग्रीस आणि तुर्कस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ग्रीसच्या सैन्यानं सराव सुरू केल्यामुळे वातावरण आणखी तापलंय. आणि हाच ताण कमी करण्यासाठी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुढाकार घेतलाय. या वादामुळे मंगळवारी अथेन्समध्ये जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हिको मास यांनी ग्रीसचे नेते निकोस डेंडायस यांची भेट घेतली. ग्रीसनं भूमध्य दक्षिण पूर्व समुद्रात युद्धसराव केला आणि त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.